श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्ठुपछन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठे प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सख्स्थिनी हनुमत्प्रभु उरु रघुतमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेता रक्षाम्यस्य कृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणच्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरोल्लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामश्रीलोकानां राम श्रीमान् सनप्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ आतसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिसङ्गशङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पति सदैव गच्छतां सन्निधः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली
काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्यो रघुत्तमो वेदान्तवेद्यो यज्ञेश पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतान् जपे नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवीरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणालवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये उदन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानां मार्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। प्रभु श्री रामचंद्र की जय। उपस्थित सर्व श्रीराम भक्तांचे स्वागत। लेकटाऊन स्नेहीजन आणि लेकटाऊन परिवार सर्वांचे स्वागत। लेकटाऊन हे उत्साही आहे, उत्सवी आहे हे आपण म्हटलंच नाही तर केवळ 2 दिवस आपण अनुभवता येईल। होळिका उत्सव इथे जोरदार काल परंपरेनुसार साजरा झाला आणि आज धुळवड मोठ्या रंगोत्सवाने सर्वांनी साजरी केली। हे सण समारंभ आपण साजरे करतो त्यातून स्नेहसंबंध तर वृद्धिंगत होतच असतात। केवळ तेवढंच नाही तर आपल्या ज्या परंपरा आहेत, आपले जे संस्कार आहेत ते पुढची पिढी आपोआपच
ते सद्गुण आपले हे आपोआपच आत्मसात करीत असतात. त्याकरता हे सण समारंभ आपण इथे वरचेवर पार पाडत असतो. गेले 3 दिवस काकूंच्या मुखातून आपण श्री रामरायाची कथा ऐकत आहोत. काल आपण भरत भेटपर्यंत कथा ऐकलेल्या आहेत. तर आता शंखवादनाने आपण पुढच्या कथेकडे वळूयात. जय श्रीराम. आजचा भाग आपण भरत भेटीच्या पुढे सुरू करणार आहे. जन जन के मन में राम रमे, जन जन के मन में राम रमे और प्राण प्राण में सीता है. जन जन के मन में राम रमे और प्राण प्राण में सीता है. हर हृदय की धड़कन रामायण, हर हृदय की धड़कन रामायण. पग पग परी बनी पुनीता है, पग पग पर बनी पुनीता है. यदि राम नहीं है श्वासों में, यदि राम नहीं है श्वासों में तो प्राणों का घट रीता है. प्रत्येकाच्या श्वासात राम आहे, प्रत्येकाच्या नामात नाम आहे. परत आपण या रामनामामध्ये समर्पित होऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम. प्रभू रामचंद्रांना वंदन करून वाल्मिकी ऋषींनी रघुराजाच्या अयोध्येकडे श्रीरामकथा गाणाऱ्या लवकुशांना असं सांगितलं होतं की रघुराजाच्या नगरी जाऊन गाबाळांनो श्रीरामायण, श्रीरामायण श्रीरामायण. काव्य नवे हा अमृत संचय, काव्य नवे हा अमृत संचय. आदरील त्या रघुकुलभूषण, नच स्वीकारा धनाकांचना, नच स्वीकारा धनाकांचना. नको दान रे नको दक्षिणा, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य आपणा, काय धनाचे मूल्य आपणा. अवघ्या आशा श्रीरामार्पणा, अवघ्या आशा श्रीरामार्पणा.
रामायण हे काव्य नव्हे हा, रामायण हे काव्य नव्हे हा, अमृत संचय श्रीरामायण, अमृत संचय श्रीरामायण. उपस्थित आपण सर्वजण गैरसमज करून घेऊ नका की रामायण सांगणाऱ्या कथाकारांनी कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा, पैसा, कपडे, धन, कोणत्याही गोष्टीचा दान स्वीकारू नये असं वाल्मिकी ऋषींनीच लवकुशांना सांगितलेलं आहे. म्हणून मला क्षमा करा, तुम्ही आणलेल्या काही गोष्टी मी खडीसाखर घेते आणि आलेल्या उपस्थितांना तुम्ही खाऊ म्हणून, प्रसाद म्हणून दररोज जे देता त्या प्रसादाचं मोल नाही, त्या प्रसादाचं मोल करताच येत नाही. असा हा महान प्रसाद तुम्ही सर्वजण प्रभू रामचंद्रांना देता आणि तुम्ही ग्रहण करता. याच्यासारखं सुंदर दुसरं आहे का? तर काल आपण भरत भेटीपर्यंत आलेले होतो. भरत श्रीरामाच्या पायात सुवर्ण पादुका चढवून, पादुका आपल्या डोक्यावर घेऊन म्हणाला, प्रभू, या पादुका मी महाराज दशरथांच्या गादीवर मी पूजेला ठेवणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही अयोध्येला परत येणार नाही तोपर्यंत मी रामाच्या नावाने, तुमच्या नावाने राज्यकारभाराकडे लक्ष देईन. मी अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम येथे व्रतस्थ राहणार आहे आणि शत्रुघ्न माझ्या आदेशाप्रमाणे राम राज्य आणि सर्व कारभार पाहणार आहे. मातांकडे लक्ष, मांडवी, श्रुतकीर्ती या पाहतील. लक्ष्मणाची पत्नी तर लक्ष्मण जाताना मी श्रीराम आणि सीतेचं अहोरात्र रक्षण करावं म्हणून माझी निद्रा उर्मिलेला दिलेली आहे असं सांगितलेलंच आहे. तर अशा प्रकारे रामायणातील प्रत्येक पात्र हे एकमेकासाठी कसं त्याग केलेले आहे, त्यागाची मूर्ती आहे हे आपण पाहिलेलं आहे. श्रीरामाने सुद्धा कोणत्याही प्रकारचं राज्याची अपेक्षा केलेली नाही. भरत अयोध्येकडे निघून गेले. आता चित्रकूटावर लोकांची वर्दळ सुरू झाली. लोकांना त्रास होऊ नये म्हणून श्रीरामांनी अत्री ऋषी आणि अनुसया देवींना भेटायला गेले. अनुसया देवींनी सीतेला कधीही न विटणारं असं दैवी वस्त्र दिलं आणि आभरणं दिली. अनुसया मातेनं सांगितलं की सौभाग्यवती स्त्री ही सालंकृत राहायला पाहिजे. सौभाग्यवती स्त्री ही सालंकृत राहायला पाहिजे. सीते, तुझं सौभाग्य अखंड टिकणारं आहे. तुला माझं खूप खूप आशीर्वाद तर आहेतच. कोणत्याही संकटकाळी आपलं पतीचं श्रेष्ठत्व, नामस्मरण हे आपण विसरू नये. अशा प्रकारे तिला उपदेश केल्यानंतर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तेथून निघाले, पंचवटीत आले. पंचवटीमध्ये जननस्थान तो भाग सगळा
राक्षसराज रावण आणि त्याची भावंड खरदूषण त्रिशीर हे पाहत होते. रावणाची धाकटी बहीण शूर्पणखा त्या भागात भावंडाकडे येऊन राहत होती. एके दिवशी शूर्पणखा रामाश्रमात रामाला पाहिली आणि रामाच्या रूपावर मोहून गेली. तिनं रतीसारखं सुंदर वेश धारण करून रामासमोर आली आणि ती रामाला म्हणाली, आपण कोण आहात? कुठून आलेले आहात? राजपुत्र आहेत का देवपुत्र आहेत? मी तुमच्यावर भाळलेली आहे. तुम्ही माझ्याशी विवाह करा. माझ्यासारखी सुंदरे तुम्हाला त्रिलोकात भेटणार नाही. राम म्हणाले, मी विवाहित आहे. ही माझी पत्नी सीता. हे, ही काय कृष कशी आहे ती? मी तिला एका घासाने खाऊन टाकतो. म्हणून ती सीतेवर झडप घालायला गेली. तर रामाने लक्ष्मणाला संकेत केला. त्याबरोबर लक्ष्मण आहे त्या ठिकाणाहून तलवारीने तिचे नाक आणि कानावर त्यांनी प्रहार केला. रक्तबंबाळ झालेली शूर्पणखा धावत खरदूषण आणि त्रिशिरांकडे गेली. त्या भावंडांनी पुढचा मागचा विचार न करता 14,000 राक्षस सैन्यांना घेऊन त्या ठिकाणी उभे टाकले. रामाने सीता आणि लक्ष्मण या दोघांना दूरवर अशा एका गुहेत जायला सांगितलं आणि एकट्या रामाने काही क्षणात 14,000 राक्षसांचा निपात केला. म्हणजे रामाचं शौर्य काय होतं हे शूर्पणखा सारखी राक्षसी स्त्री तिनेही गरगरून गेली. बाण काढतात आणि बाण सोडतात, केव्हा काढतात, केव्हा सोडतात, केव्हा मारतात, काहीही तिलाही समजेच ना. ती अधांतरी अशी उभी राहून ती पाहत होती आणि तिचे सर्व भावंड 14,000 राक्षस मेल्यानंतर ती धावत पळत रावणाच्या दरबारी आली. रक्तबंबाळ झालेली शूर्पणखा दरबारी येऊन म्हणाली, रावणा, तू दशकंठ आहेस, 20 डोळे आहेत तुला, पण जनस्नानामध्ये कोण आलेलं आहे, काय झालेलं आहे हे तुला कळलेलं नाही का? अरे, राम नावाचा मानव त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी पाहता पाहता आपल्या 14,000 राक्षसवीरांना तसेच खरदूषण आणि त्रिशीर या आपल्या भावंडांना ठार मारला. तो अल्पकाळातच लंकेला येईल, तुलाही ठार मारेल. तू असा उघड्या डोळ्याने पाहत बसतो. रावण छद्मीपणे हसू लागला. शूर्पणखेला रावणाच्या मर्मावर बोट ठेवायचं माहीत होतं. रावणाला काय आवडतं हे ती जाणून होती. आता काय रावण आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून तिनं दुसरं शस्त्र काढलं. ती म्हणाली, मी तिथे का गेले तुला माहीत आहे का? अरे, रामाश्रमामध्ये जनक कन्या सीता त्रिलोक सुंदरी ती तिथे होती. तिला आणून तुझी पठ्ठराणी करावं असं माझ्या मनात इच्छा होती. म्हणून मी तिला धरण्यासाठी गेलो, तर त्या रामाच्या भावाने माझी ही अवस्था केलेली आहे. जाणून घे, तू जाणून घे आणि त्या त्रिलोक सुंदरी त्या मैथिलीला जानकीला तू घेऊन ये आणि तिच्याशी तू विवाह कर, तुझी पट्टराणी कर, तिचं अपहरण कर, मी तुला मदत करते. हे मात्र औषध भिनलं रावणाच्या अंगात. रावण तयार झाले.
आणि तिच्याशी विचार विनिमय करून तिचा मामा मारीच हा खोल समुद्रामध्ये कुठे तर डोहात तपश्चर्या करत होता. मारीच आपली राक्षसी वृत्ती सोडून देऊन तपश्चर्येत लीन झालेला होता. त्या मारीच्याकडे रावण गेला. मारीचाने रामाचं नाव ऐकल्याबरोबर गर्भकळीत झाला. र 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 त्याच्या तोंडातून उच्चारच बाहेर पडेना. तो म्हणाला, अरे रावणा, तुझा मृत्यू काळ समीप आलेला आहे की काय? मला माहीत आहे राम म्हणजे काय आहे. मला माहीत आहे त्याचं शौर्य. बाबा रे, तू त्याच्या वाटेला जाऊ नको आणि संकट ओढून घेऊ नको. तू तर जाशीलच आणि मलाही नेशील. रावण म्हणाला, तू नंतर जाशील नव्हे, जर तू आत्ता माझ्याबरोबर आला नाहीस तर मी तुला आत्ताच मारून टाकणार आहे. मारीचाने विचार केला, या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा आपण त्या रामाच्या हातून मेलेलं बरं. राम श्रेष्ठ धनुर्धर आहे, धर्मात्मा आहे, त्याच्या हातून मृत्यू आलेलं ठीक. आणि मारीचाच्या मनात सुद्धा रामाविषयी राग होताच. त्याची आई ताटिका आणि भाऊ सुबाऊ यांचा रामाने वध केलेला होता. म्हणून मारीच रावणाबरोबर पंचवटीत रामाश्रमाच्या पुढे सुवर्णहरणाचं सुंदर रूप घेऊन, रत्नजडित असा मनमोहक रूप घेऊन सीता सकाळीच फुलं वेचण्यासाठी आलेल्या सीतेसमोर इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारू लागला. सूर्याची किरणं त्याच्यावर पडून आणखीन चमक वाढली त्याची. सीतेचं लक्ष त्या हरणाकडे गेलं. सीता मोहित झाली. सीता मोहित झाली. पहिल्यांदा तिनं विवाह झाल्यापासून कधीच हट्ट केला नव्हता, काहीही मागितलं नव्हतं. ती तृप्त मनाने रामाबरोबर आनंदाने वनवासात सुद्धा कधीही कोणत्याही प्रकारचं तक्रार व्यक्त न करता राहत होती. पण आज मात्र सीतेने अगदी रामाचं धनुष्यबाण घेऊनच पाठीला अडकविले. एवढ्यात लक्ष्मण म्हणाले, सोन्याचं हरण कुठं असतं का? हे मायावी राक्षसांचं काम असेल. किंचित रागाने व लढीकपणाने लक्ष्मणाकडे पाहून सीता म्हणाल्या, नाही हो, हा हरण जर तुम्ही जिवंत पकडून आलात तर आता आपला वनवास काळसुद्धा संपलेला आहे, संपत आलेला आहे. 13 वर्ष पूर्ण झालेलीच आहेत. आता 1 वर्ष आहा म्हणता जाईल आणि मी या हरणाचं पालनपोषण करून अयोध्येला घेऊन जाईन. माझ्या सासवांना, माझ्या बहिणींना दाखवेन. त्या आनंदित होतील. किती सुंदर भेट आहे ग म्हणतील, खुश होतील. जर हा हरण राक्षस असेल तर तुम्ही वध करणारच, प्रश्नच नाही. पण मला पाहिजे, तुम्ही पटकन जा, नाहीतर तो हरण इथून निघून जाईल. एवढ्यात तो हरणसुद्धा इकडे तिकडे उड्या मारू लागला आणि रामाचा नाईलाज झाला. रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं. एकमेकांची भाषा एकमेकांना कळत होती. रामाने सांगितलं की सीतेचं तू रक्षण कर आणि राम निघून गेले.
मैलोन मैल दूर 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 अशा घनदाट जंगलामध्ये तो नेला आणि त्या ठिकाणी शब्दबाणाने रामाने त्याच्यावर बाण सोडला आणि तो हरळी जमिनीवर पडताना मात्र रामाच्या आवाजात, हा लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, सीते सीते असा आवाज ऐकून सीतेच्या हृदयात धडकीच भरली. काहीतरी अघटित घडलेलं आहे, माझ्या प्रभूवर संकट आलेलं आहे. लक्ष्मणा धाव धाव. तुम्ही ऐकलेलं आहे ना? लक्ष्मण म्हणतात, मायावी राक्षसांचं काम आहे. नाही नाही, मायावी राक्षसांचं काम नाही, प्रभूंचा आवाज होता, मी ओळखते आवाज. लक्ष्मणा आता जाच, अन्यथा मी प्राणत्याग करेन. किंवा तुमच्या मनात काही वाईट भावना आलेल्या असतील असं म्हणेपर्यंत लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि लक्ष्मण ताडकन उभा राहिला. बाहेर जाऊन एक रेषा खेचली. त्या ठिकाणी अग्निनारायणाला त्यांनी उभं करून सांगितलं, नारायणा तुम्ही सीतेचं रक्षण करा. असे सांगून लक्ष्मण सीतेला म्हणाला, मी जात आहे, आम्ही परत येईपर्यंत ही रेषा ओलांडून तुम्ही बाहेर येऊ नका. आणि लक्ष्मण गेले. लक्ष्मण गेल्याबरोबर त्या झाडीत लपलेला रावण एका यतीच्या रूपाने येऊन, भिक्षाम देई माता, भिक्षाम देई माता. सीता आता अत्यंत काळजीमध्ये होती हो. तिला ऐकू जातच नव्हतं कुणी काय मागितलेलं आहे. पुन्हा जोरजोराने रावण ओरडल्यानंतर मात्र सीता खडखडून बाहेर आली आणि पाहतो तो एक यती आलेला आहे. काही फळं घेऊन ती त्या यतीला देण्यासाठी गेली. तोपर्यंत तो यतीरूपी रावण आत येण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रचंड अग्निज्वाला अशा भडकून रावणाच्या अंगावर त्या ज्वाला जात होत्या. रावण सावध होऊन बाहेर आला आणि सीतेला म्हणाला, मी जात आहे, मी जात आहे. आम्ही यती लोक आत येत नसतो. तुम्हाला मला भिक्षा वाढायचं असेल तर तुम्ही बाहेर या. भ्रमित झालेली, संभ्रमित झालेली सीता हळूहळू हळू त्या रेषेच्या बाहेर आली, आणखीन थोडं लांब आली. असं एक म्हटलं जातं की रावणाने सीतेला स्पर्श केलाच नाही. सीता ज्या ठिकाणी आलेली होती त्या आल्याबरोबर रावण दशकंठ राक्षसाचं रूपात आला आणि त्याचं रूप पाहून ती धाडकन कोसळली आणि त्या ठिकाणचा जो भूभाग होता त्या भूभागासह रावण आकाशा मार्गाने जाऊ लागला दक्षिणेकडे. आणखीन एक वदंता अशी आहे की रावणाने लांब एक रथ त्या ठिकाणी होतं. त्या रथाला 6 गाढव होते आणि त्याचा सारथी होता. आणि सीतेला त्या रथात टाकून आकाशमार्गे तो निघाला. तर सीता त्यावेळेला जोरजोराने ओरडू लागली, रघुनंदना, दशरथनंदना, धावा धावा, लक्ष्मणा धावा, माझं रक्षण करा. हा कोणी राक्षस मला नेत आहे, माझं अपहरण करत आहे, लवकर या. दशरथाचं नाव ऐकल्याबरोबर त्या झाडीत बसलेला गृध या विभागाचा एक जटायू नावाचा पक्षी एकदम जागा होऊन दशरथाचं नाव ऐकून खाली उतरला आणि म्हणाला, महाराज दशरथा माझे मित्र आणि त्यांच्याच नुसेला रावण नेत आहे.
म्हणून जटायू धावत आला. जटायूला माहीत होतं बलशाली रावणापुढे माझा टिकाव धरणार नाही, परंतु महाराज दशरथांच्या वरील प्रेमापोटी ते त्या रावणाला, त्याच्या रथाच्या गाढवांना, त्या सारथीला मारून टाकला आणि पुन्हा उंच आकाशात उडून रावणावर झडप घालू लागला. रावणाचं अंग छिन्न भिन्न झालं. रावणाच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागला. तेव्हा मात्र रावण गप्प न बसता खड्ग काढून त्या जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकला. दोन्ही पंख छाटल्याबरोबर जटायू जमिनीवर पडला मातीमध्ये आणि रावण पुढे दक्षिणेकडे निघून गेला. त्या ठिकाणी असणारे हरणाची शावक, पक्षी, पशु सगळे आरडाओरडा करू लागले. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आणि सीतेला घेऊन तो पुढे निघून गेला. तो पक्षी रामाची वाट पाहत आपली प्राण कंठात घेऊन राम 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 अशा प्रकारे रामनामाचा जप करीत पडून राहिला. इकडे लक्ष्मणाला समोर पाहून रामाच्या हृदयात चर्र झालं, काहीतरी घटित घडणार म्हणून पटकन दोघे भावंड आश्रमात आली तर सीता नाहीये. राम बाहेर येऊन त्या शावकांना, हरणांना, पक्ष्यांना सगळ्यांना विचारू लागला, सीता कोठे गेली, सीता कोठे गेली, सीता कोठे गेली. हरणाची शावक डोळे भरून आलेल्या त्यांचे अश्रू दक्षिणेकडे असे तोंड करून ते दक्षिणेकडे जाऊ लागले. पक्षी दक्षिणेकडे उडत जाऊ लागले. जणू काही रामाला सांगत होते की या दिशेने सीतेला नेलेलं आहे, या दिशेने सीतेला नेले आहे. त्या दिशेने राम पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी एक तुटलेला रथ, सारथी मेलेला, काही गाढवं मेलेली आणि रक्तबंबाळ असे पक्षीचे पंख आणि पहाडासारखा एक मोठा पक्षी त्या ठिकाणी पडलेला होता. त्या पक्षीजवळ जाऊन पक्षीच्या मुखातून रामनाम ऐकून रामाने त्या पक्षीला आपल्या मांडीवर घेतला आणि ओळखला. जटायू. जटायू म्हणाला, रामा, तुझ्या पत्नीला लंकापती रावणाने पळवून नेलेलं आहे, तरी तू सावधान हो, दक्षिणेकडे जा. ती आक्रोश करत होती. माझा रावणापुढे टिकाव लागला नाही. तेव्हा राम म्हणाले, गृध्राज, जटायू, मी तुम्हाला नीट करू शकतो, तुम्हाला प्राणदान देऊ शकतो. जटायू म्हणाला, रामा, तुमच्या मांडीवर तुमच्या हाताच्या प्रेमळ स्पर्शाने माझा प्राण सोडत आहे. अहो, रामाचं नामसुद्धा तोंडात येणं अशक्य असतं मरणकाळी, आणि मी किती भाग्यवान, प्रत्यक्ष रामचंद्राच्या मांडीवर आहे हो मी. असं मरण कोणाला येतं? किती जन्मांचं माझं पुण्य असेल म्हणून मी तुमच्या मांडीवर प्राण सोडत आहे. रामा, तुम्ही पटकन जाऊन सीतेची सुटका करा, ती अत्यंत दुःखी आहे. रामा, सीतेची सुटकी कर. आणि जटायूने प्राण सोडलं. रामाने जटायूला असं सोडून दिलं नाही. रामाने त्याची सगळी क्रियाकर्म केली. अग्नीला जटायूचा देह अर्पण केला आणि श्रीराम दक्षिणेकडे पुढे निघाले. त्यांना दक्षिणेकडे कबंद नावाचा एक विचित्र राक्षस दिसला. त्या कबंदाने राम लक्ष्मणाला आपल्या दोन्ही हातात धरून आणला आणि म्हणाला, तुम्ही माझा हा देह अग्निअस्त्राने जाळून टाका, मी
तुमच्या पत्नीचा शोध कोणाकडून लागेल याविषयी सांगणार. पहा, या ठिकाणी स्वार्थ त्या राक्षसाचा. तुम्ही अगोदर माझा देह जाळून टाका आणि नंतर मी तुम्हाला तुमच्या पत्नीचा शोध कसा लागेल हे सांगणार. म्हणजे स्वतःचं काम करून घेतल्यानंतरच मग रामाचं काम केलं लोकांनी, राजांनी, अनेकांनी. राम लक्ष्मणांनी त्याचा देह जाळून टाकला. त्याच्या देहातून अतिशय जाज्वल्य तेजोमय असा त्याचा आत्मा बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं, रामा, मी सुग्रीव हा अतिशय शूर आणि चांगल्या वृत्तीचा आहे, तर तू त्याच्याकडे जा. ऋष्यमुख पर्वतावर तो आहे. तिथे जवळच मातंगाश्रमामध्ये शबरी नावाची भिल्लीण राहते, तिलाही भेट, असं सांगून तो अदृश्य झाला. राम पुढे शबरीच्या आश्रमात आले आणि तेव्हाच रामापुढे काही ऋषी मुनी आले आणि ते म्हणाले, रामा रामा, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. तिथे हीन कुळातली एक वृद्ध स्त्री राहते. तिनेच या आमच्या पंपा सरोवरातील काय जादू केलं माहीत नाही, पण पंपा सरोवरातील पाणी रक्तबंबाळ झालेले आहेत. श्रीराम म्हणतात, ठीक आहे. श्रीराम तिचा हात धरून पंपा सरोवरापर्यंत आणतात आणि पंपा सरोवरात तिचे दोन्ही पाय बुडवतात. तिच्या पायाचा, शबरीच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर पंपेतील पाणी, गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, रेवा ह्या सर्व नद्या त्या ठिकाणी येऊन रामरायांना नमस्कार करून अगदी शुद्ध, अगदी स्वच्छ असं पाणी त्या ठिकाणी खळखळ 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 वाहू लागतात. सर्व ऋषी संत यांच्या समोर एका हीन कुळात जन्मलेल्या शबरीला श्रीरामांनी श्रेष्ठ संत यांच्या मालिकेत आणून बसविलं. असे होते राम. त्या समोर असलेल्या ज्या ऋषींनी तिचा अपमान केला होता, तिला दगडांनी ठेचून मारलं होतं, तिला रक्तबंबाळ केलं होतं, तिचे रक्ताचे थेंब पडून त्या पंपेतलं पाणी लाल बुंद रक्तासारखे झाले होते. अशा या शबरीचं त्या सर्वांनी जय जयकार केला आणि नंतर रामाने तिला धरून तिच्या आश्रमात आणलं. वृद्ध अशा शबरीचे हात पाय कापत होते. ती किलकिल्या डोळ्यांनी रामाला पाहिलं. प्रभू, तुम्ही आलात का? रामा, किती वर्षापासून मी वाट पाहत होते. माझे गुरुवर्य मातंग ऋषींनी मला सांगितलं की शबरी, तू आत्ताच तुझा देह ठेवू नको, तुला भेटायला राम येणार आहे. बघा, रामाचा वनवास काळ हा जो होता, किती ऋषी मुनींची तपश्चर्या होती. त्या ऋषी मुनींच्या तपश्चर्या रूपी गुरुत्वाकर्षणाने रामाला ओढून आणलं जंगलात आणि तिने त्या रानातील बद्री बोरं, म्हणजे बोरं गोड आहेत का हे स्वतः चाखून पाहिलं आणि रामाला भरवलं. राम ती बोरं खात लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, ही जी बोरं आहेत, या बोरांची गोडी इतकी अवीट आहे. या शबरीच्या मुखात वेद रूपी रामनाम होतं. तिला रामनामाशिवाय दुसरं काहीच माहीत नाही. अशी ती पवित्र मातृस्वरूपिणी आहे. तू सुद्धा ही बोरं खाऊन बघ. शबरीने श्रीरामचंद्रांना सांगितलं, रामा, समोरच ऋष्यमुख पर्वत दिसत आहे. त्या पर्वतावर सुग्रीव आपल्या काही मंत्रीगणाबरोबर आहे. तू सुग्रीवाकडे जा. लवकरच
सीतेचा शोध लागेल असे म्हणून तिनं रामाच्या पायावर डोकं ठेवून आपला देह ठेवला. धन्य ती माता, धन्य ती शबरी. आणि श्रीराम पुढे निघाले ऋष्यमुख पर्वताकडे. पर्वतावरून सुग्रीवाने पाहिले, अरे 2 धनुर्धर बलदंड सुंदर महावीर आपल्या शस्त्रासह येत आहेत. कदाचित माझा भाऊ वालीनेच मला मारण्यासाठी पाठवलेलं आहे. हनुमंता जा जा जा, लवकर जा, लवकर जा. ते कोण येत आहेत त्याचा शोध लावा. हनुमंत एका क्षणात वायुपुत्र असते. हनुमंत एका क्षणात त्यांच्या समोर एका पुरोहिताच्या, एका पंडिताच्या रूपाने अवतीर्ण झाले. हनुमंताकडे पाहून स्मित हास्य करीत राम म्हणाले, हनुमंता. हनुमंत चकित झाले. हनुमंत चकित झाले. माझं नाव? हनुमंताच्या लक्षात आलं, अंजनी माता, हनुमंताची आई अंजनी देवीनं हनुमंताला असं सांगितलं होतं, जो कोणी पहिल्या भेटीत तुला तुझ्या नावाने हाक मारेल तोच तुझा गुरु, तोच तुझा सर्वस्व, तोच तुझा माता पिता. तू तुझं जीवन त्याच्या सेवेकासाठी वहा. हे शब्द त्याच्या कानी पडले. आठवण येऊन पटकन स्वतःच्या रूपात येऊन हनुमंताने रामाच्या पायाला बिलगला, प्रभो क्षमा करा, मी आपल्याला ओळखलो नाही. लक्ष्मण पुढे येऊन म्हणाला, आम्ही उभयता दशरथ नंदन, हे राम माझे ज्येष्ठ बंधू असून मी स्वतः लक्ष्मण श्रीरामाचा कनिष्ठ बंधू आहे. श्रीरामाची पत्नी एका राक्षसाने तिचा अपहरण केला, म्हणून तिला मिळविण्यासाठी आम्ही सुग्रीवांचं मदत घेण्यासाठी आलेलो आहोत. महाराज सुग्रीवांना आम्हाला भेटायचं आहे. त्यावेळेला हनुमंत अतिशय आनंदाने राम लक्ष्मणांना दोघांना आपल्या भुजावर बसवून घेऊन आकाशमार्गाने त्या ऋष्यमुख पर्वतातील एका प्रशस्त स्वच्छ सुंदर अशा गुहेत नेऊन तिथं बसविलं. आणि महाराज सुग्रीवांच्याकडे जाऊन सर्व निवेदन करून सुग्रीवांसह श्री राम लक्ष्मणाकडे आले. त्या ठिकाणी जांबुवंत आणखीन काही मंत्रिमंडळ यांच्यासह ते आले. आणि रामांनी सुद्धा सुग्रीवांची सर्व कथा ऐकली. सुग्रीव म्हणाले, माझी पत्नी रुमा हिचा माझ्या सख्या भावाने वालीने हिचा अपहरण केला, तिच्यावर बलात्कार केला आणि मला राज्यातून हाकलून दिला. कोणत्याही प्रकारचं माझं दोष नाही हो. माझ्या भावावर माझं अतिशय प्रेम आहे, अजूनही आहे. पण मला माझ्या भावाने अगदी निक्षून सांगितलं, तू इथे आलास तर तुला मी ठार मारणार आहे, तू इथे पायसुद्धा ठेवू नको. त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही. रामा, माझ्या पत्नीची सुटका करावी. तेव्हा रामचंद्र म्हणाले, सुग्रीवा, तुम्ही काळजी करू नका. प्रथम मी तुमच्या पत्नीचीच सुटका करतो, नंतरच तुम्ही माझं कार्य करा. बघा, प्रथम मी तुमचं काम करतो, नंतर तुम्ही माझ्या कार्याकडे लक्ष घाला. उद्या परवाच तुम्ही तुमच्या भावाकडे जा, वालीकडे जा, त्याला युद्धासाठी तुम्ही आवाहन करा आणि मी तुझ्या भावाचा वेध घेईन. त्याप्रमाणे अगदी
सुग्रीव त्या विचारात होता आणि एवढ्यात हनुमंताने सुग्रीवांनी दिलेली एक पोटरी, त्या पोटरीमध्ये दागिने होते. सुग्रीवाने सांगितलं की काही महिन्यापूर्वी एका स्त्रीचं एक राक्षस अपहरण करून आकाशमार्गाने जाताना त्या स्त्रीनं आक्रोश करीत हे दागिन्याची पोटरी टाकली आणि ती माझ्याकडे हनुमंताने आणून दिली. पोटरी हातात घेऊन राम म्हणाला, लक्ष्मणा, पहा 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 पहा. लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण म्हणाला, नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, अहम जानामी नूपुरे, अहम जानामी नूपुरे, नित्यम पादाभिवंदना. पहा केवढे मोठं संस्कार आपल्यासाठी आहे. लक्ष्मण आपल्या ज्येष्ठ बंधूच्या पत्नीचं नित्य तिच्या पादुकांचा दर्शन घेण्यासाठी येत होता, म्हणून तिच्या पायातील नुपुऱ्यांकडेच त्याचं लक्ष गेलेलं होतं. कधीही लक्ष्मणाने सीतेच्या मुखाकडे, तिच्या बाजूबंदाकडे, तिच्या देहाकडे कधीच लक्ष्मणाचं लक्ष गेलेलं नाही. लक्ष गेलेलं होतं फक्त तिच्या पादुकांकडे. असे संस्कार आहेत रामायणात. म्हणून तर आपण रामायण कथा आपल्या घराघरातून सांगायला पाहिजे. आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना आजी आजोबांचे पाददर्शन घ्या. आईवडिलांचे मन दुखवू नका. अशा प्रकारचे संस्कार या रामायणातून करता येतात. रामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुग्रीव आणि हनुमंताने सांगितलं, श्रीरामा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू. सीतेचा शोध लावण्यासाठी आपण त्रिलोकात सीता कुठे असेल तिथून सीतेचा शोध लावू आणि रावणाचा वध करू आपण. आणि दुसऱ्याच दिवशी सुग्रीव पहाटेच किष्किंधेला जाऊन आपल्या जोराने आरोळी ओरडू लागला, वाली, ये बाहेर, ये माझ्याशी युद्ध कर. वालीला अतिशय राग आला. हा आत्ताच परवा त्याला लाथा बुक्क्या मारून जिवंत विनाकारण सोडलं, त्याला मारूनच येतो. तारा म्हणाली, तो तुमचा भाऊ आहे हो, असं करू नका. थोडं त्याच्या पत्नीलाही आणून इथे ठेवलात, त्याला विनाकारण हाकलून दिलात. तरी सुद्धा लक्ष न देता वाली बाहेर आला आणि गावाबाहेर किष्किंध्याबाहेरील मैदानात दोघांचं द्वंद्वयुद्ध सुरू झालं. वालीच्या माराने सुग्रीव अगदी मरणप्राय झाला, पण राम काय बाण मारेना. वाली सुग्रीव पळून गेला. आणि रामाला भेटून म्हणाला, राम, मी मेलो असतो, मी मरेपर्यंत बघणार होता का तू? राम म्हणाला, नाही सुग्रीवा, तसं नाही. अरे सुग्रीवा, तुम्ही दोघंही भाऊ, इतके तुमच्यामध्ये साम्य आहे. वाली कोण सुग्रीव कोण मला कळतच नव्हतं. तर आता उद्या असं कर, तू तुझ्या गळ्यामध्ये एखादी माळ घाल. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गळ्यात एक वनमाला घालून दुसऱ्या दिवशी पुन्हा वालीकडे गेला. तेव्हा मात्र तारेनं सांगितलं, प्रभू, पतीला पुन्हा पुन्हा सांगितलं, तुम्ही जाऊ नका. सुग्रीवाकडे दशरथ नंदन आलेले आहेत. राम हा महापराक्रमी आहे. लोक असं म्हणतात की राम हा साक्षात विष्णूचा अवतारच आहे.
त्याने खरं दूषणाला एका क्षणात मारून टाकलंय. अहो तुम्ही जाऊ नका हो. वाली म्हणाला, अगं वेडे, राम मला कशाला मारेल का? राम हा धर्मात्मा आहे, तो मला मारणार नाही. तू काळजी करू नको, जा. तो आवाहन करतोय, आवाहन दिलेल्या मी त्याला आज ठरच मारून येणार आहे बघ. असं म्हणून अगदी रागारागाने वाली आला. दोघांचं द्वंद्वयुद्ध सुरू झालं आणि रामबाणाने वाली जमिनीवर पडला. मृत्यूच्या मुखात वाली पडला आणि वाली रामाला म्हणाला, हे रामा तू कोण आहेस? हे युद्ध चाललं होतं आमच्या भावांचं, आमच्या कुटुंबाचं. आमच्या कुटुंबामध्ये येणारा तू कोण आहेस बाबा? तुझा काय अधिकार? माझ्या भावाला मी मारलो असतो किंवा तो मला मारला असता. शांतपणे श्रीराम त्या ठिकाणी उभे राहिले आणि नेहमीप्रमाणे स्मितहास्य करत म्हणाले, वाली तुझा भाऊ, वा छान, तुझा भाऊ सुग्रीव आणि तुझ्या भावाची पत्नी. अरे भावाची पत्नी म्हणजे कन्ये समान. तिचा तू अपहरण केला म्हणून मी तुझा वध केला तुला. अरे मी झाडा मागून तुला बाण सोडलेला नाही, तुझ्या समोर येऊन तुझ्यावर मी बाण सोडलेला आहे. अरे जंगलातील प्राणी, हिंस्र प्राणी, त्याच्यावर शिकारी शिकार करतो त्या प्राण्यांचा, तो त्या प्राण्याकडे जाऊन, सिंह बाबा, वाघोबा, मला काय म्हणू नको, मी तुला मारणार आहे, असं तो त्याच्याजवळ जाऊन मला परवानगी दे असं म्हणतो का? नाही. वृक्षावर बसून त्याचा वेध घेतो शिकारी. तर तू सुद्धा एक प्राणीच आहेस रे, तू सुद्धा एका प्राणीच आहेस. तू विनाकारण त्याच्या पत्नीचं अपहरण केला आणि त्याला हकलून दिलास. तू चौकशी सुद्धा केलेली नाहीयेस, काय घडलं काय नाही, म्हणून मी तुला वध केलं. एवढ्यात तारा आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी आली. मी म्हणतच होते राम हे धनुर्धर आहेत. तेव्हा वाली शांत होऊन श्रीरामाला नमस्कार करून म्हणाला, प्रभो क्षमा करा, माझ्याकडून अपराध झाला. मी माझ्या सुग्रीवाचं ऐकून घेतलेलं नाही, त्याची विचारपूससुद्धा केली नाही. लोकांनी माझे कान भरले. बघा कान भरणारे लोक किती श्रेष्ठ असतात. कान भरण्यामुळे कुटुंब कसे नाश होतात, भावाभावांमध्ये कसं युद्ध पेटतं, याचं उदाहरण म्हणजे रामायण आहे. आज वाली आणि सुग्रीव अतिशय प्रेमाने राहणारे भावंड हो, परंतु या कानफाट्या लोकांचं ऐकून त्यांनी भावाला हाकलून दिलं आणि स्वतःचं प्राण गमावून बसले. वालीने श्रीरामाला नमस्कार करून आपला पुत्र आणि पत्नी या उभयतांना रामाच्या स्वाधीन करून, प्रभू आता मला आज्ञा द्या असे म्हणून त्यांनी आपला प्राण ठेवला. रामाने वालीला सांगितलं की तुझा भाऊ सुग्रीव किष्किंधेचा राजपद भूषवील आणि तुझा पुत्र त्या राजपदाचा युवराजपद त्याला मी देणार आहे. तारासुद्धा महाराणी म्हणून राज्यकारभार पाहणार आहे, तू त्यांची काळजी करू नको. अशा प्रकारे वालीचा मोक्षपद वालीला मिळाला आणि पुढे सुग्रीवाने पावसाळा वर्षाकाल संपल्यानंतर सर्व लोकांची जमवाजमव केली. हजारो पद्मवानर त्यांनी सर्व दिशेकडे पाठवून दिले आणि दक्षिणेकडे हनुमान
जांबुवंत आणि वालीपुत्र या सर्वजण त्या ठिकाणी दक्षिणेकडे गेले. दक्षिणेकडे गेल्यानंतर समुद्रात समुद्र, निळा वर आकाश, खाली निळा समुद्र, काहीच दिसत नव्हतं कोणाला. सगळे अगदी त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभा राहिला. आता पुढे जायचं तरी कसं बाबा? एवढ्यात त्या ठिकाणी एका गुहेत संपाती नावाचा एक गृध होता. तो मनात विचार केला, वा 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 वा, आपले अनेक वर्षाचं अन्न या ठिकाणी तयार आहे. म्हणून तो आनंदाने बाहेर आला. एवढ्यात हनुमंत त्या गृधाजवळ जाऊन म्हणाला, गृधराज, आपण कोण आहात? आपल्यासारखाच एक गृध पंचवटी येथे श्रीरामाची पत्नी अपहरण करणाऱ्या राक्षसाला मारण्यासाठी आला आणि त्यानं आपला देह ठेवला. तेव्हा श्रीरामांनी तुझ्या त्या भावाचा देह, जटायू त्याचं नाव, त्याचा देह आपल्या मांडीवर घेऊन त्याचं ऐकून घेतलं आणि त्याच्या देहाला अग्नी दिले. त्याचे सर्व क्रियाकर्म रामाने स्वतः केलेली आहे. हे ऐकल्याबरोबर संपाती रडू लागला. संपाती म्हणाला, अरे जटायू माझा सख्खा भाऊ आहे हो, माझाच भाऊ आहे. माझ्या भावावर रामाने एवढं उपकार केला तर मी रामकार्य म्हणून आता तुम्हाला सांगतो. चक्षुष्मती नावाची विद्या मला प्राप्त आहे. कितीही दूर असलेल्या व्यक्तीचा मी स्मरण करून माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर ती व्यक्ती माझ्या बुबुळामध्ये प्रकट होते. ती कुठे आहे हे सगळं मला दिसतं. आणि संपातीने तेथूनच पाहिलं की सीता 1254 किलोमीटर हिंदी महासागरापासून मध्यभागी एक सुवर्ण लंका नावाचं बेट आहे. त्या लंकेतील एका बागेत एका झाडाखाली ती बसलेली आहे. हनुमान, जांबुवंत सगळे, हाय, बरं झालं बाबा, आहे ना, सीता मैया आहे, जिवंत आहे का? संपाती, हो हो हो, मला दिसत आहे. तुमच्यापैकी जो कोणी समुद्राचं उल्लंघन करून त्या लंकेत जाईल तो सीतेचा शोध लावून येईपर्यंत मी इथेच राहणार आहे, मी कुठे जाणार नाही, असं त्यांनी शब्द दिल्यानंतर जांबुवंत हनुमंताला म्हणतात, हनुमंता, तू वायुपुत्र आहेस, तुझी शक्ती अफाट आहे आणि रामचंद्राने तुला एकट्यालाच आपली अंगठी दिलेली आहे. म्हणजे रामचंद्राचा विश्वास कोणावर आहे? तुझ्यावर आहे. म्हणून तू लंकेपर्यंत जाशील. तुझ्या मागे माझा पूर्ण आशीर्वाद आहे. असे म्हटल्याबरोबर हनुमंत हळूहळू जणू काही आकाशा एवढा उंच असा रूप धारण करून मेरू पर्वतावर आपले पाय ठेवून जय श्रीराम, जय जय राम, जय श्रीराम म्हणून आकाशात अशी उंच उडी घेतली आणि श्रीरामाचा नामस्मरण रूपी तराफ घेऊन हनुमान वेगाने पुढे निघाला. नागमाता सुरमा हिला वाटलं, हा काय माकड वानर जातीतला उड्या मारणारा सीतेचा शोध लावेल, बघू याची परीक्षा. म्हणून ती हनुमंतापुढे प्रचंड मोठं राक्षसीच्या रूपाने तोंड, जणू काही पाताळ आणि आकाशाला लागेल असा तोंड वासून ती हनुमंताच्या पुढे उभी टाकली आणि म्हणाली, तू माझ्या मुखातून बाहेर पड, नंतरच मी मार्ग सोडणार. हनुमंत म्हणाले, नाही माता, मला जायचंय सीतेच्या शोधासाठी. नाही,
तू जर माझ्या मुखातून जिवंत बाहेर आलास तरच जाशील. ठीक आहे. हनुमंत एका क्षणात अतिशय लघु रूप धारण करून टन 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 उड्या मारत आज जाऊन टन 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 बाहेर आले आणि म्हणाले, माता मी आलोय बाहेर. हां हां, तू आलास का बाहेर? हां हां, आलो आलो. हां, आता तरी जाऊ द्या. तेव्हा ती म्हणाली, मी नागमाता आहे, तुझी परीक्षा पाहिली, विजयी भव विजयी भव, तुझ्या हातून सीतेचा शोध लागेल. हनुमंता असं तिनं आशीर्वाद दिला. हनुमान पुढे निघाले. पुढे हनुमानाची सावली त्या समुद्रावर पडलेली आहे. ती सावली धरणारी एक प्रचंड अशी राक्षसी सिंहिणी तिनं त्या सावलीला धरून ठेवलं. सावलीला धरून ठेवल्याबरोबर हालता येत नाही त्या प्राण्याला. मग तसा हनुमंताला सुद्धा हालता येत नव्हतं. परंतु हनुमंताला संपूर्ण सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश, कुबेर या सर्वांनीच भरपूर असे वर मिळाले होते या सर्वांकडून. त्यामुळे हनुमान एका क्षणात तिच्या हातातून बाहेर पडले आणि तिला जोराने एक ठोसा देऊन तिला ठार मारून हनुमंत पुढे निघाला. आणि लंकेच्या द्वारावर हनुमंत आले. सूक्ष्म रूप धारण करून लंकेत प्रवेश केले. कुठला तरी प्राणी आलेला दिसतोय असे म्हणून तिथे लंकेची राखण करणारी राक्षसी लंकिणी त्या हनुमंताला, सूक्ष्म रूप धारण केलेल्या हनुमंताला आपल्या तळहातावर घेतलं. क्षणात हनुमंताने अतिशय उंच असा देह हनुमंतांचा होऊन हनुमंताने जोरदार ठोसा मारला तिला आणि ती जमिनीवर आदळली पेली. तिच्या मुखातून रक्त वाहू लागले. क्षणभर तिला काहीही आठवत नव्हतं. काही क्षणाने ती डोळे उघडून उभी राहिली आणि म्हणाली, हां, तू रामसेवक आहेस का? हनुमान आहेस का तू? मला ब्रह्मदेवाने जेव्हा या श्रीलंकेचं निर्माण केलेलं होतं त्यावेळेला मला त्यांनी काम सांगितलं की तू लंकेचं संरक्षण कर. मी त्यांना विचारले होते की किती दिवस मी करू. त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं की ज्या वेळेला श्रीरामाचा सेवक येऊन तुला जमिनीवर पाडेल त्याच वेळी तुझी त्या लंकेच्या कामातून मुक्तता होईल, तुझी सुटका होईल. आता माझी सुटका झालेली आहे. हनुमंता, तू खुशाल आज जा. सीतामाईचा शोध लाव. आता रावणाचं मृत्यूकाल जवळ आलेलं आहे. कारण त्याच वेळेला ब्रह्मदेवाने सांगितलेले आहे मी ब्रह्मलोकी जात आहे. म्हणून तिनं त्या ठिकाणाहून निघून गेली आणि हनुमंत सूक्ष्म रूप धारण करून लंकेत प्रवेश करून रावणाची राजधानी अनुराधापुरी त्या ठिकाणी येऊन थेट रावणाच्या शयनगृहातच रावण एके रात्री गेली. त्या शयनगृहामध्ये असंख्य स्त्रिया, सुंदर सुंदर स्त्रिया अशा उघड्या नागड्या रत्नमंचावर पडलेल्या आहेत. हनुमान त्या प्रत्येक स्त्रीजवळ पाहून, ही सीता आहे का? है नाही. अशी उघडी बनागडी आहे? नाही नाही. ही सीता नाही नाही. सुंदर आहे पण ती सीता नाही. म्हणजे रामाने सीतेबद्दल जे हनुमंताला सांगितलं होतं की सीता अशी 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 आहे, त्या गोष्टी हनुमंताच्या डोक्यात होत्या. आणि मग ही नाही. मग दुसऱ्या दालनात हनुमान गेले. त्या दालनात
मंदोदरी झोपलेली होते. तिचं रूप पाहून क्षणभर हनुमंतांना असं वाटलं की हीच सीता असेल. परंतु अगदी क्षणभरात ती रावणाच्या कुशीत वळून आनंदाने एकमेकावर त्यांचे हात पडलेले पाहून, हे सीता परपुरुषाबरोबर, नाही 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 नाही, चुकलं माझं, क्षमा करा माई, क्षमा करा, असं स्वतःकडे म्हणत हनुमान बाहेर आले. अहो विचार करा, हनुमानाने या असंख्य सुंदर स्त्रियांना पाहताना हनुमंताच्या मनात कुठल्याही प्रकारची वासना आलेली नाही. किती स्वच्छ आणि निर्मळ मनात, त्याच्या मनात फक्त सीता, माय, माझी माय सीता, सीता अशी असते, सीता, एवढंच. कुठल्याही प्रकारची वासना त्यांच्या डोळ्यात नव्हतं, मनात नव्हतं. आणि ते बाहेर आले, अश्रू ढाळू लागले. माय, जगन्माता, माझ्यावर प्रसन्न हो देवी, माझ्यावर प्रसन्न हो, लवकरात लवकर तुझं दर्शन मला घडू दे ग. अशा प्रकारे हनुमंताने जणू सीतेचीच आराधना केली. आणि काय आश्चर्य हो, लगेच हनुमंताच्या कानावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी कुठे आहे? मी लंकेत आहे. रामनाम लंकेत, रामनाम लंकेत कोण घेतोय? म्हणून त्या आवाजाच्या दिशेने हनुमान गेले. आणि तो महाल होता बिभीषणाचा. त्याच्या अंगणात होतं तुळशीचं वृंदावन. हळूच तिथे उतरले आणि स्वतःची ओळख बिभीषणाला सांगून ते म्हणाले, मी रामसेवक आहे हो, मी सीतेचा शोध लावण्यासाठी आलेला आहे, आपण कृपया. अरे, बिभीषण म्हणाले, रामकार्य करण्याची मला संधी मिळाली. हनुमंता, केवढं मोठं भाग्य. मला तुम्ही रामाला दाखवाल का हो? रामाचं दर्शन मला होईल का हो? हनुमान म्हणाले, का नाही, अवश्य अवश्य, मी तुम्हाला श्रीरामाचं दर्शन घेऊन देईन. आपल्याला रामाकडे जर जायचं असेल तर प्रथम हनुमंताची सेवा करावी लागेल आपल्याला. हनुमंता, म्हणून हनुमान कीलकम असं रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे. मग विभीषण हनुमंताला सीता कोठे आहे, काय आहे, तिची अवस्था काय आहे, पण त्या ठिकाणी माझी पुत्री त्रिजटा, ही विभीषणाची पुत्री, ती सीतेच्या सेवेसाठी आहे. ती सीतेला आत्तापर्यंत तिनं असं मृत्यूपासून, आत्महत्येपासून तिला दूर केलेलं आहे. सीता, तू घाबरू नको, राम येईल, एवढ्यासाठी त्रिजटा त्या ठिकाणी आहे. हनुमंता, तुम्ही जा, अमुक ठिकाण आहे, हे सगळं सांगितलं. हनुमंत अशोकवनात एका शिशपा वृक्षाखाली सीता श्रीरामनामाचा जप करत बसलेली होती. त्या वृक्षावर हनुमंत जाऊन बसले, सूक्ष्म रूप धारण करून. परंतु सीतेच्या पुढे कसं जायचं हो? ओळख ना पाळख, मी तर माकड. विश्वास तरी ठेवेल का? आता काय करावं? एवढ्यात त्या ठिकाणी राक्षसराज रावण अनेक स्त्रियांच्या मध्ये अगदी डोलत डोलत आला, शक्तिप्रयोग करत. सीते, अजून तुझ्या मनात मी भरलेलो नाही का? तुझा होकार केव्हा येणार आहे? तुझा हात माझ्या हातात केव्हा देणार आहेस? माझी केव्हा होणार आहेस? सीते, मी किती ऐश्वर्य संपन्न आहे. सीतेने आपले डोळे वर करून कधी रावणाकडे पाहिलंच नाही. तिने मान फिरवून म्हणाली, हो 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 रावणा, तुझं शौर्य मला माहीत आहे.
माझे पती आणि धीर आश्रमात नसताना तू माझा अपहरण केलेला महावीर आहेस. अरे माझ्या पती पुढे तू थांब तरी थांब. एवढंच बोलून तू पुन्हा एकदा माझ्या समोर येऊ नको असं तिनं दटावून सांगितलं आणि रावण तडफडत तडफडत मागे फिरून निघून गेला. आता मात्र खात्री झाली हनुमंताची, या सीतामय्या आहेत. हळूच हनुमंताने रामनामाचा जप करत करत श्रीरामाची कथा सांगू लागले. श्रीरामाची कथा, रामनाम. या लंकेमध्ये सीतेनं सगळीकडे पाहिलं, तिला कोणीच दिसले नाही. हनुमंताने पटकन आपल्या जवळ असलेली श्रीरामाची मुद्रिका अंगठी सीतेच्या पुढ्यात टाकली. अंगठी पाहिली. हा, प्रभू रामचंद्राची मुद्रिका. काय वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. 8-9 महिन्यापासून सीता त्या वनामध्ये श्रीरामाच्याकडून निरोप येईल का, राम येतील का, कोणाला तरी पाठवतील का. अहो, श्रीरामाजवळ त्यांचा भाऊ तरी होता लक्ष्मण. सीतेकडे कोण होता हो, ती एकटी. आणि हे सगळे राक्षस, मानव तर एकही नव्हता. आणि तो राक्षसराज येऊन सारखं तिला दटावून जात होता. फक्त सीता एका विश्वासावर राहिली की माझा राम येईल हो, माझा राम येईल. रामा, माझा अपराध झाला, मी हट्ट केला तुमच्याजवळ. लक्ष्मणा, मी तुम्हाला अपशब्द बोलले, तुमचा कमीपणा केला. हा केवढा मोठा अपराध माझ्याकडून झाला. रामचंद्रा, क्षमा करा, लवकर या, मी तुमची वाट पाहत आहे. त्या वाट पाहत पाहत मी जिवंत आहे. तुम्ही येणार या आशेवर. त्याच क्षणी हनुमंत सीतेच्या समोर उभे टाकले आणि म्हणाले, माई, मी सेवक आहे श्रीरामाचा, तुम्ही अश्रू ढाळू नका. मीच रामाने दिलेली ही मुद्रिका तुमच्या पुढ्यात टाकलेली आहे. श्रीराम कुशल आहेत. मग त्यांनी श्रीरामाची कथा, सुग्रीवाची कथा सर्व सांगितलं. आणि अशा प्रकारे राम लवकर येतील, तुम्हाला नेतील याविषयी सीतेला सांगून ते रावणाच्या दरबारी जाण्याचा मार्ग शोधू लागले. त्यांनी रावणाचा पुत्र अक्षय कुमार याला मारून टाकला आणि मेघनाथाने हनुमंताला नागपाशाने बांधून हनुमंतावर ब्रह्मास्त्र सोडून रावणापुढे उभं केला. रावण छद्मीप्रमाणे हसत, तू माकड, तू वानर जातीतला, तू आणि तुझा तो राम मानव समुद्र ओलांडून इकडे आल्यावर मला मारेल, बघू त्याचं. अशा प्रकारे गर्वाने बोलून रावणाने त्या हनुमंताच्या शेपटीला आग लावून त्याला सोडून दिला. हनुमंताने शेपटीला आग लावल्याबरोबर संपूर्ण लंकेला त्यांनी पेटवून टाकलं. अशा प्रकारे लंका दहन करून हनुमान आपली शेपटी समुद्राच्या पाण्यात विझवून टाकली. एका हनुमंताने येऊन संपूर्ण लंकेला त्यांनी मातीत मिसळून टाकलं. तर तो राम आला तर तू कुठे टिकणार. तरी सुद्धा रावणाचा अहंकार लोप पावला नाही. रामाने हनुमंत
श्रीरामाची भेट घेतली आणि रामाला हनुमंताने सांगितलं की येताना सीतामाईनं मला त्यांच्या जटेतील हे चुडामणी दिलेला आहे. चुडामणी पाहिल्याबरोबर रामाला आठवलं सीतेच्या आईने दिलेली चुडामणी, रत्नजडित चुडामणी. सीता विवाह होऊन अयोध्येला आल्यापासून स्वतः रामचंद्र तिच्या केसात माळत होते. त्या आठवणीने रामचंद्र भारावून गेले आणि हनुमंताला म्हणाले, हनुमंता तुला काय देऊ मी, आता माझ्याजवळ काहीही नाही आहे. म्हणून हनुमंताला घट्ट मिठी मारली. आहा हा हा, काय धन्य झाले हनुमान, हनुमान धन्य धन्य, मी असाच श्रीरामाच्या मिठीत राहायला पाहिजे, याच्याहून आणखीन काय मला पाहिजे असं हनुमंताला वाटलं. आणि नंतर श्रीरामाने समुद्रदेवतेची आराधना करून समुद्रदेवाने त्याला सांगितली की रामा मला क्षमा करा, मी गर्वाने फुगून गेलेलो होतो, परंतु तुम्ही सोडलेल्या अग्निबाणामुळे संपूर्ण समुद्र अटून जातील, निसर्गाच्या विरुद्ध ही घटना घडेल. रामचंद्रा शांत व्हा आणि या माझ्या पाठीवर म्हणजे समुद्रावर सेतू बांधा. तुमच्या या वानरामध्येच नल आणि नील नावाचे भावंड आहेत, म्हणजे या काळातील ते सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी सेतू बांधतील आणि नल नीलांनी 5 दिवसामध्ये सेतू बांधला समुद्रावर. ताजमहाल बांधला हो शहाजहाननी असं आपण कौतुक करतो, पण सेतू बांधला हो आपण जाऊ असं कोणी म्हटलेलं आहे का? अहो समुद्रावर सेतू बांधला, कशासाठी? पत्नीसाठी. हे केवढं पत्नी प्रेम. रामानी अहो ठरवलं असतं तर त्या काळात अनेक बायका करून घेणारे राजे होते. स्वतः दशरथ महाराजांना 3 राण्या आणि 365 ठेवलेल्या बायका होत्या. असं असून म्हणजे त्या काळात ती प्रथाच होती हो. पण रामचंद्र एक पत्नी व्रत, माझी पत्नी गेली बरं झालं आता दुसरं लग्न करीन असं कधीही त्यांच्या मनात आलेलं नाही, मनाला शिवलेलं नाही. आणि म्हणून हे आदर्श मर्यादा पुरुषोत्तम राम. तर रामचंद्राने सेतू बांधून लंकेत प्रवेश केला. राम आता लंकेपर्यंत आलेले आहेत. उद्या एकट्या हनुमंताने लंकेची राख केली, तर आता राम आल्यावर आपण त्यांच्यासमोर टिकू का असं बिभीषणाने रावणाला विचारल्यानंतर रावण अतिशय क्रोधित झाला आणि म्हणाला, बिभीषणा तू नेहमी माझ्या विरुद्धच बोलतोस. म्हणून बिभीषणाला लाथ मारून रावणाने हाकलून दिले. बिभीषण श्रीरामाच्या शरणागतीला आले. शरणम रामा शरणम, माझा स्वीकार करा, शरणागत मी आहे. रावणाचा भाऊ, माझा भाऊ अत्यंत दुष्ट आहे, तुमच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे, परंतु तो आमचं ऐकत नाही हो. कृपा करून मी शरण आलेले आहे, माझा स्वीकार करा. श्रीराम रणवीर होते, धूर्तही होते, रणनीती तज्ज्ञ होते. त्यांनी बिभीषणाचा स्वीकार केला आणि लंकेत प्रवेश केल्यानंतर अनेक गोष्टी बिभीषणाकडून रामाला कळले होते. बिभीषण हा सचिवच होता. त्या ठिकाणी बिभीषणाचा जन्मही झालेला होता. सर्व खाचा खोचा बिभीषणाकडून मिळवून घेतलेला होता. लंकेत गेल्याबरोबर सर्वप्रथम रावणच उभा राहिला रामासमोर. आता बघतच म्हणे त्या रामाचं.
रथ घेऊन रावण एकटाच आला डुलत डुलत. राम आपल्या सर्व सैन्याला थांबवून म्हणाले, रावण एकटाच आहे, मी एकटाच जाणार. म्हणून बघा किती धर्मनिष्ठ. राम रावणाचं युद्ध झालं. गेल्या गेल्या रामाने रावणाचं रथ, सारथी, घोडे, त्याचं मुकुट सर्व काही छिन्न विचिन्न करून घेतलं. त्याचे शस्त्र अस्त्र सर्व नष्ट करून टाकले आणि सांगितलं, जा जा रावणा जा, शस्त्रहीन अशी मी युद्ध करू शकत नाही. किती नीतिमान राम, किती धर्मनिष्ठ राम. उद्या ये तुझ्या सैन्यासह, मग आपण युद्ध करू. हाती आलेल्या रावणाला रामाने सोडून दिलं, का तर तो शस्त्रहीन झाला म्हणून. असे धर्मात्मा होते राम. रावण गर्भगळीत झाला. आता गेला आणि आदेश दिला, कुंभकर्णाला उठवा, कुंभकर्णाला उठवा. कुंभकर्ण रावणाचा भाऊ 6 महिने निद्रेच्या अधीन गेलेला. जर निद्रेच्या अधीन गेलेल्या कुंभकर्णाला जागवून युद्धावाला पाठवलं तर त्याचा मृत्यू होणार असं ब्रह्मदेवाने सांगितलेलं होतं. परंतु रावणाने कुंभकर्णाला उठविण्याचा आदेश दिला आणि कुंभकर्णाला अनेक प्रयत्न करून जागवून उठवून रणांगणावर पाठवून दिलं. रणांगणावर बिभीषण कुंभकर्णाच्या समोर आला. तेव्हा कुंभकर्ण म्हणाला, बिभीषणा, तू घर का भेदी आहेस रे लंका डाय, तू घर का भेदी आहेस. तू रामाला शरण आल्यामुळे आता राम विजयी होणार. कुंभकर्ण म्हणाला, दादा तुम्ही काहीही म्हणा मला, पण मी रावणाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण रावण ऐकला नाही. कुंभकर्ण अतिशय मनापासून युद्धात अनेक वानरांचा घास घेतला. अनेक वानर कुंभकर्णापुढे टिकेनात म्हणून राम स्वतः येऊन कुंभकर्णाचे हात पाय आणि त्याचा प्रचंड देह समुद्रामध्ये फेकून दिला. अशा प्रकारे कुंभकर्णाचा मृत्यू झालेली बातमी रावण ऐकून दुःखित झाला. आता माझे वाली कोण आहेत? सर्व सरदार मेले, शूरवीर मेले, मी एकटाच राहिलो. पण तेव्हा त्याचा युवराज पुत्र मेघनाद, इंद्रावर विजय मिळवलेला मायावी पुत्र, महाशूर वीर, नागदेवाचा जावई, त्याची पत्नी सुलोचना, नागकन्या, अनंतशेषाची पुत्री, असा हा महाबलाढ्य पुत्र येऊन रावणाला म्हणाला, काय काळजी करता म्हणे, मी आहे ना, मी जातो, मी त्याला आजच राम लक्ष्मणाचा मी वध करून येतो. रावणाला बरं वाटलं, जा बाबा जा, पटकन जा आणि त्या दोघांना मारूनच ये. गेल्या गेल्या इंद्रजिताने सर्व युद्धनीती बाजूला ठेवून मायावी पद्धतीने ढगांच्या मध्ये लपून राम लक्ष्मणाला दोघांनाही नागास्त्राने बांधून ठेवला. नागास्त्रातून मुक्तता होणे अतिशय कठीण. त्यावेळेला हनुमंताच्या हे लक्षात आलं आणि हनुमंताने गरुड देवाची प्रार्थना केली. गरुड अमृत कुंभाचं रक्षण करण्यासाठी स्वर्गात होते. ते धावतच आले आणि त्यांच्या या अमृत कुंभाचे रक्षण करणारे त्या गरुडाचे पंख सुद्धा अमृतमय झालेले होते.
त्यांच्या त्या अमृतमयी वाऱ्याने जणू त्या रणांगणावरील अनेक वानरांचे सर्व जे त्यांना जखमा झालेल्या होत्या त्या जखमा भरूनही निघाल्या आणि राम लक्ष्मणाच्या जवळ येऊन त्यांनी त्या नागांना टेचून काढलं. एकही नाग तिथे थांबला नाही आणि राम लक्ष्मण उभे राहिले. त्यांच्या मुखात जणू या गरुडाने अमृतच टाकलेलं होतं. राम लक्ष्मण गरुडाला पाहून म्हणाले, आपण कोण? आपल्याला कुणी बोलाविले? गरुड नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपलं दर्शन, या रूपातलं दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे. माझं कार्य झालं, मी जातो. म्हणून निष्काम कर्म, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निरपेक्षपणे गरुडराज आले आणि निघून गेले. राम लक्ष्मण जिवंत आहेत ही वार्ता ऐकून मेघनाथ पुन्हा दुसऱ्या दिवशी, आज मी लक्ष्मणालाच मारून टाकणार म्हणून, मायावी, कुठलेही नीती नाही, नियम नाही, युद्धाचं काही नाही, त्यांनी वीरघातनी नावाचं एक अस्त्र लक्ष्मणावर टाकला. कुठून बाण येतं, कुठून काय येतं हे कोणाच्या लक्षातच येत नव्हतं. वीरघातनी बाण लागल्याबरोबर लक्ष्मण मृत्यूच्या छायेतच गेला, जमिनीवर पडला. आणि लक्ष्मण जमिनीवर पडणार एवढ्यात रामाने लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि राम अश्रू ढाळू लागले. हो राम, लक्ष्मणा, लक्ष्मणा, आपण वनवासात आल्यापासून तू माझा अनुज नव्हे रे, तू माझा तात. महाराज दशरथाप्रमाणे तू माझ्या पाठीशी होतास लक्ष्मणा, तू मला सोडून जाऊ नको रे. म्हणून श्रीराम अश्रू ढाळू लागले. तेव्हा विभीषणाने एका क्षणात लंकेतील राजवैद्य सुषेणाला त्या ठिकाणी पाचारण केलं. सुषेणाने सांगितलं की सूर्य अस्ताला जाण्या अगोदर जर संजीवनी नावाची बुटी आणली तर लक्ष्मण वाचतील. हनुमंताला सांगितलं की उत्तरेकडे हिमालय नावाच्या पर्वतावर द्रोणगिरी नावाची गिरी आहे, त्या गिरीवर संजीवनी वृक्ष आहे आणि ते वृक्ष कोणत्या पद्धतीचं असतं त्याविषयी सांगितलं. हनुमान एका क्षणात द्रोणगिरीवर पोहोचले, पण तिथं त्यांना काही कळेच ना संजीवनी कोणतं आणि कुठलं. पण आता वेळ नाही आहे म्हणून त्यांनी त्या द्रोणगिरीलाच जय श्रीराम, जय श्रीराम म्हणून द्रोणगिरीच आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर उचलून, आहा, काय रूप हो हनुमंताचं, काय आपण भाग्यवान लोक आहोत हो. वेळ अतिशय कमी आहे म्हणून मी धावत आहे, हे तुमच्याही लक्षात आलेलं असेल. तर संजीवनी पर्वत घेऊन हनुमंत आले रणांगणावर. सुषेण पटकन संजीवनी बुटी काढून लक्ष्मणाला पाजलं. त्या द्रोणगिरीवरील त्या संजीवनीच्या वासाने अनेक वानर, अनेक राक्षस सुद्धा त्यांच्या जखमा भरून आल्या आणि ते उठून बसले. राक्षस सुद्धा रामाला शरण गेले. रघुरामा, तुमच्यामुळे आम्ही सजीव झालो, आमच्या जखमा नाहीशा झाल्या, असे मनात तरी म्हणतील की हो. तर अशा प्रकारे लक्ष्मण उभे राहिले. ही वार्ता इंद्रजिताला कळल्याबरोबर चडफडत इंद्रजित चडफडला आणि त्यांनी पुन्हा एकदा श्रीराम लक्ष्मणांना
वध करण्याच्या इच्छेने पुन्हा एकदा तो त्यांची जी देवता होती सिंह स्वरूपिणी तिची आराधना करू लागला. तेव्हा बिभीषणाने लक्ष्मणाला त्या ठिकाणी नेऊन तिची आराधना करताना अनेक माणसं, अनेक राक्षस, अनेक प्राणींचा रक्त त्या यज्ञकुंडीत दिला जात असे. तर त्या यज्ञकुंडीतून एखादा शस्त्र, एखादा रथ जर बाहेर आला तर तो अजेय ठरेल, म्हणून त्यांनी ते यज्ञकुंडीमध्ये लक्ष्मणाकरवी पाणी ओतायला सांगितलं. आणि अशा प्रकारे बिभीषण वेळोवेळी रामलक्ष्मणांना मार्ग दाखवत गेला. आणि लक्ष्मणाने त्या युद्धामध्ये श्रीरामाचा वध करताना आपल्या हातामध्ये ऐंद्रास्त्र घेऊन, ऐंद्रास्त्र म्हणजे इंद्राचं अस्त्र घेऊन असं म्हणाला, जर माझा भाऊ राम दशरथ पुत्र धर्मात्मा असेल, नीतिमान असेल, तर हे ऐंद्रास्त्रा तू त्या मेघनाथाचा, त्या इंद्रजिताचा वध कर. आपण संकट आल्यानंतर पैसे आणण्यासाठी जातो, कर्ज काढण्यासाठी, तर काहीतरी गहाण ठेवतो. त्याप्रमाणे या ठिकाणी श्री रामचंद्राची नीती लक्ष्मणाने जणू गहाण ठेवली. धर्मात्मा सत्यसंघश्च रामो दाशरथीर्थदी पौरुषेया प्रतिद्वंद जही रावणीम. तर तू या रावणाचा वध करशील जर राम धर्मनिष्ठ असतील, नीतिवान असतील, असं म्हणून लक्ष्मणाने जो बाण सोडला त्या बाणाने इंद्रजित मृत्युमुखी पडला. रावणाचा एकुलता एक मुलगाही गेला. आता मात्र मागे घेऊन चालणार नाही. कोणासाठी मागे घेऊ? पुत्र गेले, भावंड गेली, मित्र गेले, मोठमोठे सैन्य गेले. मग रावण दुसऱ्या दिवशी द्वेषाने युद्ध करण्यासाठी रणांगणावर येत होता. तर समोर रावणाला बिभीषण दिसला आणि रावणाने बिभीषणावर एक प्राणघातक असा अस्त्र सोडला. त्या क्षणी रामाने बिभीषणाला जोराने ढकलून तो प्राणघातक अस्त्र स्वतःवर घेतला. क्षणभर राम अस्वस्थ झाले. बिभीषण चकित झाला, आश्चर्यचकित झाला. माझ्यासारख्या सामान्य राक्षसाला वाचवण्यासाठी रामाने स्वतःवर मृत्यू ओढून घेतला. बिभीषण लाजेने आपली मान खाली घातला आणि रामाला म्हणाला, रामचंद्रा हे काय? रामचंद्र म्हणाले, बिभीषणा शरणागताचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मी माझं प्राण देईन पण तुला वाचवीन असं मी तुला शब्द दिलेलं. बघा, वचनासाठी पाळणारा राम. वचनपूर्तीसाठी रामाने स्वतःचा मृत्यूचा सुद्धा विचार केलेला नाही. आता मात्र बिभीषण सुद्धा श्री रावणावर जे उरलं सुरलं थोडंसं प्रेम होतं तेही नाहीसं झालं. राम रावणाचं युद्ध चालू होतं. त्या युद्धाला दुसरी उपमाच नाही. ते युद्ध म्हणजे रामाचंच युद्ध. असा युद्ध रामाने असंख्य वेळा त्या रावणाचे दशकंठ छाटून टाकले. आणि काय गंमत हो, बघता बघता दशकंठ पुन्हा उभाच.
रामाच्या लक्षातच येईना. शेवटी रामाच्या जवळ बिभीषण येऊन म्हणाला, रामाच्या बेंबीवर तुम्ही शस्त्र सोडा. त्याच्या बेंबीमध्ये अमृतकुंभ आहे. हे रहस्य बिभीषणाने सांगितल्यामुळे रामाने त्याच्या बेंबीवर बाण सोडला आणि अमृतकुंभ फोडून टाकला. रावण जमिनीवर पडला. सगळीकडे आनंद वातावरण सुरू झाला. देव, दैत्य, मानव, त्रिलोकातील लोक रामावर पुष्पवृष्टी केली. राम धीरोदत्त मनाने बिभीषणाला म्हणाले, बिभीषणा, मरणांती वैर संपलेला आहे. तू रावणाला महाराजाच्या औदार्याप्रमाणे त्यांना लंकेत घेऊन जा, अनुराधापुरीत घेऊन जा. त्या ठिकाणी त्यांच्या प्रजेला त्यांचं दर्शन घेऊ द्या आणि एका सम्राटाचं ज्या पद्धतीने क्रियाकर्म होतात त्या पद्धतीने करा. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जा. रावणाने अजून प्राण सोडलेला नाही. रावण महान आहे, महापंडित आहे. त्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं. त्याला विचार, मोक्ष कसं मिळेल. लक्ष्मण धावत गेला. अशा प्रकारे रावण आपला देह ठेवला आणि रावणाच्या मृत्यूनंतर रामाने बिभीषणाला सांगितलं की आता मी इथे थांबणार नाही. माझे 14 वर्षे पूर्ण झालेले आहेत. माझा भरत जर मी त्या ठिकाणी गेलो नाही तर तो प्राणार्पण करेल. त्यावेळेला बिभीषणाने आपल्या जवळ असलेलं पुष्पक यान, जे यान कुबेराकडून रावणाने घेतलेलं होतं, त्या यानामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांना त्या यानात बसविलं आणि रामाने हनुमंताला आदेश दिला की हनुमंता तू पुढे जा आणि भरताला ही बातमी सांग की राम, लक्ष्मण सीतेसह येत आहेत. हनुमंत पुढे निघून गेले आणि श्रीराम पुष्पक विमानामधून भरद्वाज आश्रमात प्रथम आले. भरद्वाज ऋषींच्या दर्शन घेऊन ते अयोध्येला आहे. अयोध्येमध्ये सगळीकडे आनंद वातावरण पसरलेलं होतं. तेव्हा भरत श्रीरामाच्या समोर येऊन, रघुनंदना, आत्तापर्यंत राज्य सिंहासनावर तुमचे पादुका ठेवलेले होते. रामाचं राज्य आहे, हे रामराज्य आम्ही पाहिलं. आता तुझं राज्य तू स्वीकार कर. शत्रुघ्नाने राज्याभिषेकाची तयारी केलेलीच होती आणि दुसऱ्याच दिवशी श्रीरामाचं राज्याभिषेक सोहळा अतिशय धूमधडाक्यात मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी करण्यात आले. एक मिनिट. तर अतिशय आनंदी वातावरण सगळीकडे पसरलेला होता. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, अशा प्रकारे जय जयकार करून रामाचं सर्व लोकांनी
लंकेतून आलेल्या सर्व लोक केवट नवाडीपासून सर्वांना रामाने आमंत्रित केलं आणि श्रीरामाचं राज्यपद अनेक वर्ष राज्ञी सीतेबरोबर श्रीरामाने राज्य केलं अशी वदंता आणि या राज्याला रामराज्य असं म्हणतात. या श्रीरामाच्या अतिशय सुंदर अशा रामाचं स्वागत कसं झालेलं आहे हे आता पुरंदरे मॅडम आणि विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. गुलाल उधळून खतर रंगले, भक्तजनांचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे, राम भक्तीचा गंध दरवळे. गुढ्या तोरणे घरोघरी घरोघरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. आला राजा अयोध्येचा, आला राजा अयोध्येचा. सडा शिंपला प्राजक्ताचा, सनई गाते मंजुळ गाणी. आरती आरती ओवाळती नारी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. श्रीरामाचा गजर होऊनी, पावन त्रिभुवन झुकते चरणी. भक्त रंगले गुणी गायनी, भक्तियुगाची ललकारी ललकारी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. धन्यवाद धन्यवाद वैजयंती.